आता समजा डिमांड कळली, आपल्याला डिमांड कळली, आता आपण असं गृहीत धरूया की तुम्हाला कळलं बाबा ते, आणि मग तुम्ही आता पुढच्या टप्प्याकडे झाला. मग तुम्हाला आता उत्तर लिहायचं आहे. पण उत्तर लिहिण्याच्या अगोदर आणखी एक मुद्दा राहिलेला आहे. तो म्हणजे कोणता? कॉन्टेक्स्ट. कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रश्न विचारलाय? मित्रांनो बघा, लक्षात घ्या, एकूण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे 15 पासून 25 प्रश्न जे असतात, वेगवेगळ्या पेपरनुसार वेगवेगळे, ते 15च प्रश्न जेव्हा परीक्षक विचारपूर्वक निवडतो, तो काहीतरी कारणाने निवडत असेल ना? का तो असा सिलेबस घेतो आणि मग डोळे बंद करतो आणि चला पहिला प्रश्न कुठला निवडायचा? कुठला आहे हा? अरे हे गांधीजी आले, चला निवडा. आता दुसरा, अरे हे कोण आलं? अरे हे पण गांधीजी आले पुन्हा एकदा, अरे गांधीजी. असं करेल का तो? का लहान मुलाला बोलवेल, हे बाबडेकडे चल बरं बोटं ठेव, कुठं 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 ठेव बरं, 15 ठिकाणी बोटं ठेव, चल उचलतो, असं करेल का? नाही ना. काहीतरी लॉजिक असणार ना त्या पाठीमागचं. हे लॉजिक तुम्हाला कळलं पाहिजे. जे अनेक त्या ठिकाणी लॉजिक्स तो लावत असतो, त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे कॉन्टेक्स्ट. हे कॉन्टेक्स्ट 2 प्रकारचे असतात. प्रश्नामध्ये कॉन्टेक्स्ट आपल्याला ओळखायचा असतो, तो 2 प्रकारे ओळखायचा असतो. एक तो म्हणजे प्रश्न, जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची पूर्वपीठिका. म्हणजेच काय? मी सांगतो, मराठी जड जातं उलट आमच्या पोरांना. प्रश्नाची जी पूर्वपीठिका आहे, प्रश्नामध्ये जे घडलेलं आहे त्याची पूर्वपीठिका, म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड हे लक्षात घ्या, हे पहिला. आणि दुसरं जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये असणारा चालू घडामोडींचा संदर्भ. चालू घडामोडींचा संदर्भ, ह्या 2 गोष्टी. प्रत्येक प्रश्नामध्ये हे दोन्हीच्या दोन्ही असतीलच असं नाही. एखाद्या प्रश्नामध्ये फक्त एक असेल, हा नसेल. दुसऱ्या प्रश्नामध्ये फक्त चालू घडामोडीचा संदर्भ असेल, वरचा नसेल. काही प्रश्नामध्ये दोन्हीच्या दोन्ही असतील. मी तुम्हाला उदाहरण सांगतो ना, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बघा, जागतिकीकरणाचा वेग मंदावलेला असून जागतिकीकरण हे उलट्या दिशेने प्रवास करत आहे, चर्चा करा. काय प्रश्न आहे? जागतिकीकरणाचा वेग मंदावलेला असून जागतिकीकरणाची प्रक्रिया उलट्या दिशेने प्रवास करत आहे, चर्चा करा. आता याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्याचा किंवा हा प्रश्न तयार होण्याचा संदर्भ काय आहे सांगा मला. करा विचार. झाला? बघा, आता इथे जर आपण असं म्हटलं तर या प्रश्नाचा जो कॉन्टेक्स्ट आहे तो कोणता कॉन्टेक्स्ट आहे? हा कॉन्टेक्स्ट आहे, चालू घडामोडीचा संदर्भ आहे. मी जर जागतिकीकरणासंदर्भात काही उत्तर लिहित असेल तर मला पहिल्यांदा तिथे कुठे ना कुठेतरी प्रस्तावनेत, मेन बॉडीमध्ये कुठेतरी मला हा चालू घडामोडीचा संदर्भ त्या ठिकाणी द्यावा लागेल, किंवा मला तो संदर्भ माहिती आहे हे सांगावं लागेल. जसं की उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्प, आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बरोबर फक्त डोनाल्ड ट्रम्प नाहीये, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही आयात आणि निर्यातीच्या धोरणावरती जे धोरण त्यांनी स्वीकारलंय आणि त्याच्यामुळे हे घडून येतंय. दुसरं, युरोपमधल्या अनेक राष्ट्रांनी स्थलांतरितांच्या विरोधात स्वीकारलेलं धोरण. हा तसा कॉन्टेक्स्ट आहे. जोपर्यंत मित्रांनो तुम्ही हा संदर्भ उत्तरात लिहित नाही तोपर्यंत तुमचं उत्तर हे उत्तरच नाहीये. ते केवळ काय आहे? जनरल कोणीतरी एखाद्या विद्यार्थ्याने लिहिलेला एक भाग आहे, याच्या पलीकडे नाहीये. ते युपीएससीचा आन्सर नाही, ते एमपीएससीचा आन्सर नाही, ते बेस्ट आन्सर नाहीये. ते बेस्ट आन्सर नाहीये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जर समजा तुम्हाला आणखी एक प्रश्न देतो, काय आणखी प्रश्न देतो? तो प्रश्न असा समजा आहे की सायमन कमिशन, सायमन कमिशन जे आपल्याला माहिती आहे की त्याने भारतामध्ये आलं आणि त्याच्या विरोधात अनेक लोकांनी अनेक प्रकारचे काळे झेंडे वेगवेगळ्या प्रकारे दाखवले आणि ह्या सायमन गो बॅक नावाच्या घोषणा दिल्या वगैरे 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 सगळं आपल्याला त्यामध्ये माहिती आहे ना. ओके. तसाच पुढे एक आणखी एक महत्वाचा होता, तो म्हणजे मी पुढे तुम्हाला सांगेन, पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी प्रश्न विचारतो. प्रश्न असा होता, पुणे कराराद्वारे भारताचे सामाजिक स्वरूपातील विभागणी टाळली.
सामाजिक स्वरूपातील विभागणी टाळली. चिकित्सक विश्लेषण करा. मग सामाजिक स्वरूपातील विभागणी टाळली, चिकित्सक विश्लेषण करा. आता करा. मग पुणे करार काय? आता समजा माहिती आहे तुम्हाला, मी असं गृहीत धरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्या संदर्भातला तो करार होता. आणि मग त्याने काय केलं, तर जसं या ब्रिटिशांनी राजकीय स्वरूपात आपली विभागणी केलीच होती, आता सामाजिक स्वरूपातली विभागणी सुद्धा होणार होती आणि ती टाळली गेली याने. काय हो, डायरेक्ट तुम्ही फक्त पुणे करारावरती फोकस राहिलात, तुमचं उत्तर होईल का योग्य प्रकारे? जी गरज आहे ती पूर्ण होईल का? बिलकुल नाही. ते कधी होईल? जर तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड माहित असेल तर. त्याचा कॉन्टेक्स्ट काय? कॉन्टेक्स्ट आहे त्याचा कॉन्टेक्स्ट आहे जातीय निवाडा. जातीय निवाड्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे? ती गोलमेज परिषद. गोलमेज परिषदेचा कॉन्टेक्स्ट काय आहे? ती सविनय कायदेभंगाची चळवळ. म्हणजे बघा, एकाला 2, दोघाला 3, तिनाला 4 अशा प्रकारे कॉन्टेक्स्टवर कॉन्टेक्स्ट आहे. हे सगळं जोपर्यंत तुम्हाला माहित नाही, आठवत नाही, तोपर्यंत तुमचं उत्तर हे प्रभावी होईल हे कसं काय वाटतं आपल्याला? ते शक्यच नाहीये. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? संदर्भ निवडता आला पाहिजे, संदर्भ शोधता आला पाहिजे की हे आज का विचारलाय, हाच प्रश्न आज का विचारलाय, या प्रश्नाचं त्या काळामध्ये काय महत्व होतं, त्या काळामध्ये त्याचा संदर्भ काय होता आणि आजच्या काळातला काय संदर्भ आहे. कॉन्टेक्स्ट शिवाय लक्षात घ्या, परीक्षकाच्या हृदयाला हात लावता येत नाही. त्याला असं वाटलं पाहिजे, हो त्याने विचारलंय ना एका विशिष्ट कॉन्टेक्स्टने. जसं जागतिकीकरण, त्याला अपेक्षाच आहे तुम्ही डोनाल्ड ट्रम्प लिहायलाच पाहिजे, पण ते सगळेच लिहितात. त्याला आणखी एक अपेक्षा आहे, ती जगात स्थलांतरितांच्या विरोधात चळवळ चालू आहे, धोरण चालू आहेत. जसं भारतामध्ये रोहिंग्यांच्या विरोधात धोरण स्वीकारलं गेलं, तसंच युरोपमध्ये सुद्धा युरोपियन राष्ट्रांनी अफगाणिस्तान, सिरिया या आफ्रिकन कंट्री मधल्या अनेक लोकांच्या विरोधी धोरणं स्वीकारलेली आहेत. जर्मनी सरकार हे अत्यंत उजव्या कडव्या धोरणांचं सरकार आज आहे की जे स्थलांतरितांना हाकलून देत आहे. ट्रम्प भाऊ हे सुद्धा हाकलून देत आहेत. जगामध्ये सर्वत्र या पद्धतीने बंधनं पुन्हा येत आहेत. परीक्षकाची ही डिमांड आहे, जोपर्यंत तुमच्या त्या उत्तरामध्ये त्याला तो शब्द सापडत नाही, स्थलांतरितांच्या विरोधातली चळवळ, तोपर्यंत जागतिकीकरणासंदर्भातला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर याच्यावरती त्याच्या हृदयाला हात लागणारच नाहीये आणि तुम्हाला हे करावं लागेल, हा संदर्भ द्यावा लागेल. तो देणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही, तुम्हाला मार्क मिळणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर and subscribe our channel. The Officer, your personal mentor.